नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सरळ सेवेसाठी जे लेक्चर्स बघत आहोत त्यामध्ये आज आपण संकीर्ण या टॉपिक मध्ये काय बघणार आहोत. महाराष्ट्रातील समाज सुधारक व पदव्या. संकीर्ण मध्ये आपण काय बघतोय की जे काही चार्ट दिलेले आहेत ते आपण संकीर्णाची एक प्लेलिस्ट बनवली आणि त्याच्यात हे सगळे लेक्चर्स आपण इन्क्लूड करतोय. ठीक आहे. बघा, महाराष्ट्राचे समाज सुधारक आणि पदव्या आपण बघणार आहोत. बरं, यासाठी मी पुस्तक कोणतं वापरते तर आदरणीय राजेश भराटे सरांचं हे सरळ सेवेसाठी जे पुस्तक आहे ते मी वापरते आहे. यामध्ये सरळ सेवेला यापूर्वी जे येऊन गेलेले प्रश्न आहेत ते प्लस स्टेट बोर्डाच्या काही महत्त्वाच्या फॅक्ट्स इन्क्लूड केलेल्या आहेत. बघा, महाराष्ट्रातील समाज सुधारक व पदव्या. आता हा चार्ट मी डायरेक्ट शिकवण्याच्या दृष्टीने, पाठ करून घेण्याच्या दृष्टीनेच तुम्हाला व्हिडिओ स्टार्ट करते. बघा, इकडे लिहिलंय पदव्या ऑब्लिक उपाधी आणि ते कोणाला म्हटले त्या समाज सुधारकांचे नाव. बघा, आधी आपण बघूया जगन्नाथ शंकर सेठ. ठीक आहे. जगन्नाथ शंकर सेठ यांना कोणकोणत्या नावाने ओळखलं जातं किंवा त्यांना पदव्या काय काय होत्या तर जस्टिस ऑफ द पीस, मुंबईचा अनभिषिक्त सम्राट आणि मुंबईचे शिल्पकार. हे सगळ्यांना माहितीच असेल. हां, जस्टिस ऑफ द पीस, मुंबईचा अनभिषिक्त सम्राट, मुंबईचा शिल्पकार. याच्यावर काही प्रश्न आला तर तुमचा चुकायला नको. जस्टिस ऑफ द पीस, मुंबईचा अनभिषिक्त सम्राट आणि मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकर सेठ. पुढे बघा, आचार्य म्हटलं तर कोणाकोणाला म्हटलं जातं. बघा, आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि आचार्य विनोबा भावे. पुढचा पॉईंट बोलतानाच आपण बोलतो आचार्य बाळशास्त्री जांभेकर, आचार्य विनोबा भावे. ठीक आहे. म्हणून आचार्य कोणाच्या पदव्या कोणाला तर बाळशास्त्री जांभेकर आणि विनोबा भावे यांना. पुढे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी बघू. घटनेचे शिल्पकार आपल्या सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. पुढे बघा, हे पण आपल्याला माहितीच आहे. आधुनिक मनु कोणाला म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात. आणि दलितांचा मुक्तिदाता कोणाला म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित सगळ्या आपल्या पदव्या झाल्या. आता पुढे बघा, बाळशास्त्री जांभेकरांचं आपण आचार्य पाहिलं. तसंच आपल्याला हेही माहिती आहे की बाळशास्त्री जांभेकर कोण आहे, मराठीचे पहिले पत्रकार. ठीक आहे. दर्पण हे त्यांनी स्टार्ट केलेलं 1832 मध्ये. हां, आणि 1832 ते 1840 ते चाललं आणि त्याच्यानंतर काय स्टार्ट केलं त्यांनी, दिग्दर्शन. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. बाळशास्त्री जांभेकरांशी रिलेटेड राहतील लक्षात. आचार्य त्यांना ही पदवी आणि मराठीचे पहिले पत्रकार म्हटलं तर बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे. बघा, मराठीचे पहिले पत्रकार बाळशास्त्री जांभेकर. आता मी तुम्हाला सांगितलं त्यांनी दर्पण 1832 ला स्टार्ट केलं. 6 जानेवारी 1832 ला दर्पणची सुरुवात झाली आणि 8 वर्ष ते चाललं आणि 1840 ला मग कोणतं आलं, दिग्दर्शन आलं. तर तो 6 जानेवारी 1832 ला जे दर्पण सुरू झालं त्यामुळे महाराष्ट्र शासनाने काय महाराष्ट्र पत्रकार दिन स्टार्ट केला. 6 जानेवारी आपल्याकडे महाराष्ट्र पत्रकार दिन सेलिब्रेट केला जातो. तर ह्या दोन गोष्टी नीट लक्षात ठेवा आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावावरून. ठीक आहे. पुढे बघूया आता पुढे डॉक्टर पंजाबराव देशमुख. पंजाबराव देशमुख, आता आमचे एक सर होते हिस्ट्रीचे, ते आम्हाला काय सांगायचे की अमरावतीशी रिलेटेड किंवा ॲग्रीशी रिलेटेड काही आलं ना तर तुम्ही पंजाबराव देशमुख टिक करू शकतात. तेच मी पण तुम्हाला सांगते. समजा अमरावतीशी रिलेटेड काही प्रश्न आला आणि ॲग्रीशी रिलेटेड काही प्रश्न आला तर तुम्ही पंजाबराव देशमुख हे टिक करू शकतात. जसं तुम्ही त्यांच्याविषयी माहिती घ्याल त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल असं का म्हणते मी. आणि त्याला जर काही एक्सेप्शनल असतील काही वेगळ्या गोष्टी तर मग त्या लक्षात ठेवायच्या आणि बाकी मग कॉमन लक्षात ठेवायचं. ठीक आहे. म्हणजे आता समजा ॲग्रीशी रिलेटेड काहीतरी आहे पण त्याचं उत्तर पंजाबराव देशमुख नाही आहे, अमरावतीशी रिलेटेड असेल त्याचं उत्तर पंजाबराव देशमुख नाही आहे, मग तशा गोष्टी नीट लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. तर तुम्ही पण डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा अभ्यास नीट करून ठेवा, तुम्हाला पण अंदाज येऊन जाईल. तर बघा, विदर्भाचे भाग्यविधाता कोण, डॉक्टर पंजाबराव देशमुख. आणि इकडे बघा, कृषक क्रांतीचे जनक. कृषक क्रांतीचे जनक कोण, डॉक्टर पंजाबराव देशमुख. राहतील ह्या दोन गोष्टी लक्षात. पुढे बघा, गोपाळ हरी देशमुख आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांना काय म्हणतात, लोकहितवादी. हां, म्हणतानाच आपण म्हणतो लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. पुढे बघा, आता बघूया महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले समाजक्रांतीचे जनक. समाजक्रांतीचे जनक. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन कोणाला म्हणतात, महात्मा ज्योतिबा फुले. हे बघा, हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन महात्मा ज्योतिबा फुलेंना म्हणतात.
पण जर महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन विचारलं तर भाऊराव पायगोंडा पाटील म्हणजे कोण? कर्मवीर भाऊराव पाटील. आता ह्या दोन गोष्टी सोबत लक्षात ठेवा. हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन म्हटलं तर महात्मा ज्योतिबा फुले लक्षात ठेवायचं, पण महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हटलं तर भाऊराव कर्मवीर भाऊराव पाटील. ठीक आहे. अजून काय? महात्मा ज्योतिबा फुलेंविषयी पुन्हा मी रिपीट करते बघा. समाजक्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन महात्मा ज्योतिबा फुले आणि महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग विचारलं तर महात्मा ज्योतिबा फुले. हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन तर महात्मा फुले, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हटलं तर महात्मा फुले, समाजक्रांतीचे जनक महात्मा फुले. हिंदुस्थान पण काय? बुकर टी वॉशिंग्टन. महाराष्ट्र पण काय? मार्टिन लुथर किंग. ठीक आहे, राहील का लक्षात? महाराष्ट्र, मार्टिन आणि महात्मा, म वरून सगळं स्टार्ट होतं असं लक्षात ठेवा. आणि हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन म्हटलं तर महात्मा ज्योतिबा फुले, हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे बघा. महात्मा ज्योतिबा फुलेंविषयी झालं आपलं. आता आपण बघूया राजा राममोहन रॉय. भारतीय प्रबोधनाचे जनक, नव्या युगाचे दूत, आधुनिक भारताचे अग्रदूत, भारतीय पुनरुज्जीवनवादाचे जनक. ह्या चारही फॅक्ट्स नीट लक्षात ठेवा. भारतीय प्रबोधनाचे जनक, नव्या युगाचे दूत, आधुनिक भारताचे अग्रदूत आणि भारतीय पुनरुज्जीवनवादाचे जनक कोण? राजा राममोहन रॉय. आता पुढे बघा. हिंदू नेपोलियन विचारलं तर स्वामी विवेकानंद. हिंदू नेपोलियन विचारलं तर स्वामी विवेकानंद. आर्थिक राष्ट्रवादाचे जनक आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोण? दादाभाई नौरोजी. आता आपण बघूया दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्याविषयी. महाराष्ट्राचे पहिले धर्मसुधारक विचारलं तर दादोबा पांडुरंग तर्खडकर. आणि समाजक्रांतीचे जनक म्हटलं तर महात्मा ज्योतिबा फुले. महाराष्ट्राचे पहिले धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर. आणि मराठी भाषेचे पाणिनी विचारलं तरी दादोबा पांडुरंग तर्खडकर, हे आपल्याला माहिती आहे. मराठी भाषेचे पाणिनी विचारलं तर दादोबा पांडुरंग तर्खडकर, पण मराठी भाषेचे शिवाजी विचारलं तर विष्णू शास्त्री चिपळूणकर. ठेवाल लक्षात हे तुम्ही नीट. मराठी भाषेचे पाणिनी म्हटलं तर दादोबा पांडुरंग तर्खडकर, पण मराठी भाषेचे शिवाजी म्हटलं तर विष्णू शास्त्री चिपळूणकर. ठीक आहे. आणि मराठीतील जॉन्सन कोणाला म्हणता? कृष्णा शास्त्री चिपळूणकर. आता हे तिन्ही मी एकत्र का घेतले? कारण कन्फ्युजन होण्याची शक्यता असू शकते म्हणून. आता तिन्ही लक्षात कसे ठेवायचे ते सांगते. एक तर आपण हे शिकलेलो आहोत, मराठीमध्ये पण शिकलो आहोत आणि इतिहासात पण. मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर. मराठीतील जॉन्सन विचारलं तर कृष्णा शास्त्री चिपळूणकर आणि मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात तर विष्णू शास्त्री चिपळूणकर. आता कसं लक्षात ठेवा? चिपळूणकर दोन आहेत ना, त्यांच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. कृष्णा शास्त्री चिपळूणकर वरून काय लक्षात ठेवा? कृष्णा नावाचा एक मुलगा आहे आणि त्याने जीन्स घातली आहे. मग जीन्स कोणी घातली आहे? कृष्णाने घातली आहे. विष्णू शास्त्री नावावर जायचं नाही, कृष्णा नावाचा मुलगा आहे. आणि असं पण लक्षात ठेवा बघा, विष्णूचं रूप कृष्ण भगवान बरोबर, विष्णूची ती 10 रूप आहे. आणि विष्णूचे रूप कोण होते? कृष्ण भगवान, जे मनुष्य रूपात आलेले, मनुष्य रूपात आलेले. ठीक आहे. मग मनुष्य रूपात कृष्ण आलेले ना, कृष्ण मग एका मुलाचं नाव आहे आणि त्याने जीन्स घातलेली आहे, लक्षात राहील. आणि मराठी भाषेचे शिवाजी म्हटलं तर विष्णू शास्त्री चिपळूणकर, लक्षात ठेवा. ठीक आहे, राहील का लक्षात? आता हे चुकवू नका. ठीक आहे. मराठी भाषेचे शिवाजी म्हटलं तर विष्णू शास्त्री चिपळूणकर, मराठीतील जॉन्सन विचारलं तर कृष्ण शास्त्री चिपळूणकर आणि मराठी भाषेचे पाणिनी विचारलं तर दादोबा पांडुरंग तर्खडकर. हिंदू नेपोलियन काय सांगितलं? स्वामी विवेकानंद. ठीक आहे. आता हे झालं. आता आपण बघूया न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याविषयी. बघा, पदवीधरांचे मुकुटवाणी कोण? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. ठीक आहे. पदवीधरांचे मुकुटमणी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. नीट लक्षात ठेवा. इथे बघा, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. आणि अजून त्यांना काय? महाराष्ट्राचे सॉक्रेटिस विचारलं तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. नीट लक्षात ठेवा, त्यांच्या म्हणजे पदवीधरांचे मुकुटमणी आणि महाराष्ट्राचे सॉक्रेटिस महादेव गोविंद रानडे, या दोन गोष्टी नीट लक्षात ठेवा तुम्ही. पुढे बघा, हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन महात्मा ज्योतिबा फुले झालं आपलं. आता आपण बघूया
महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणजे आपण काय बघू आता, भाऊराव पायगोंडा पाटील किंवा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कोणत्या कोणत्या उपाधी आहेत. महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन हे झालं आपलं. ठीक आहे, पुढे बघा. त्यांना काय आपण म्हणतोच कर्मवीर भाऊराव पाटील, म्हणून कर्मवीर लक्षात राहील. आधुनिक भगीरथ म्हटलं तर कर्मवीर भाऊराव पाटील. या सगळ्या कोणाच्या उपाधी आहे, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या, राहतील लक्षात. आता पुढे बघा. झालं कर्मवीर भाऊराव पाटील, महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन, कर्मवीर आणि आधुनिक भगीरथ. आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपलं बघून झालेलं आहे. आता आपण पुढे जाऊया. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, आणि याच्यात नाहीये पण एक मला आठवलं, महर्षी धोंडो केशव कर्वे असंही आपण म्हणतो. महर्षी म्हटलं तर कोण, विठ्ठल रामजी शिंदे आणि महर्षी धोंडो केशव कर्वे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतो, माहिती असेल, लक्षात राहील. हे झाले आपलं पंजाबराव देशमुख, कृषी क्रांतीचे जनक, कृषक क्रांतीचे जनक. नंतर धन्वंतरी डॉक्टर भाऊदाजी लाड. ठीक आहे. राजर्षी, आता शाहू महाराजांना काय काय म्हणतात तर राजर्षी शाहू महाराज म्हणतो आपण. वसतिगृहाचे जनकच येते, वसतिगृहाचे आद्य जनक शाहू महाराज. काय म्हणतात त्यांना, एक तर त्यांनी सगळ्या जातीच्या विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह, नंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रत्येक जातीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे वसतिगृह असे तयार केलेले, त्यांना वसतिगृहाचे जनकच म्हणतात. ठीक आहे. नंतर सर्वांग पूर्ण राष्ट्रपुरुष. मग शाहू महाराजांच्या बाबतीत ह्या 3 पदव्या लक्षात ठेवा. पुढे बघा. आता बघूया लोकमान्य टिळक, तेल्या तांबोळ्यांचे पुढारी आणि असंतोषाचे जनक. ठीक आहे, या 2 गोष्टी लक्षात राहतील, सोप्या आहे. आता बघूया विष्णू शास्त्री चिपळूणकरांविषयी. जसं मराठी भाषेचे शिवाजी त्यांना म्हणतो, तसंच मराठी भाषेचे शिल्पकार. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी. 1-2 मिनिटं, खूप आवाज येतोय. बघा. मराठी भाषेचे शिवाजी आणि मराठी भाषेचे शिल्पकार, या दोन्ही गोष्टी विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि आधुनिक गद्याचे जनक म्हटलं तर विष्णू शास्त्री चिपळूणकर, राहतील लक्षात. मराठी भाषेचे शिवाजीवरून लक्षात ठेवा. आधी तर ह्या गोष्टी इलिमिनेट करून टाका की कोणत्या. मराठी भाषेचे पाणिनी तर दादोबा पांडुरंग तरखडकर, मराठीतील जॉन्सन तर कृष्णशास्त्री चिपळूणकर. मग जे उरलेले आहेत त्या गोष्टी लक्षात राहतील. कोणत्या, मराठी भाषेचे शिवाजी, आधुनिक गद्याचे जनक आणि मराठी भाषेचे शिल्पकार कोण, विष्णू शास्त्री चिपळूणकर. ठीक आहे. आता पुढे, आता हे झालंय आपलं हे 2. आता क्रांतिसिंह नाना पाटील आपण असंच म्हणतो, हे पण सोपं आहे. सार्वजनिक काका सगळ्यांना माहिती आहे, गवा जोशी किंवा गणेश वासुदेव जोशी. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग, महात्मा ज्योतिबा फुले. महाराष्ट्राचे सॉक्रेटिस, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. ठीक आहे. अशा पद्धतीने संकीर्ण मधला आपला हा टॉपिक झालेला आहे. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.